शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील बंडखोरीची चर्चा आता केवळ अफवा राहिलेली नाही. लोकसभेतील 9 खासदारांपैकी तब्बल 6 खासदारांनी पक्षाच्या बैठकीकडे पाठ फिरवल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेतील आणखी एका मोठ्या फुटीवर शिक्कामोर्तब झालाय. या 6 खासदारांमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेलं नाव म्हणजे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर अनेक आमदार खासदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली. मात्र त्या काळात ओमराजे निंबाळकर ठामपणे ठाकरे कुटुंबाच्या पाठीशी उभे राहिले. त्यांच्या आक्रमक भाषणांमुळे ते राज्यभर ठाकरेंचा निष्ठावंत सैनिक म्हणून ओळखले जाऊ लागले. पण आता त्याच ओमराजेंनी वेगळी वाट निवडण्याचे संकेत दिलेत. नेमकं काय घडलं? कोणत्या कारणामुळे त्यांच्यासारखा निष्ठावंत नेता नाराज झाला आणि आदित्य ठाकरेंना त्यांनी अप्रत्यक्षपणे जबाबदार का धरलं? जाणून घेऊया सविस्तर. नमस्कार, मी श्वेता, तुम्ही पाहताय आझाद मराठी. मंडळी, ओमराजेंच्या राजकीय प्रवासात उद्धव ठाकरेंची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते. वडील पवनराजे निंबाळकरांच्या हत्येनंतर निर्माण झालेल्या कठीण परिस्थितीत उद्धव ठाकरे त्यांच्या पाठीशी उभे राहिले. विशेष म्हणजे कोणताही मोठा राजकीय अनुभव नसताना त्यांना प्रथम आमदारकीची आणि नंतर खासदारकीची संधी देण्यात आली. त्यामुळे शेवटपर्यंत ठाकरेंच्या कट्टर शिवसैनिकांना अपेक्षा होती की ओमराजे ठाकरेंना सोडून कुठेही जाणार नाहीत. मात्र ज्याची भीती होती तेच घडलं. दिव्य मराठीला दिलेल्या मुलाखतीत इतका मोठा निर्णय घेण्यामागचं कारण सांगताना ओमराजेंनी आपल्या मनातील संघर्ष स्पष्ट शब्दात मांडला. मी सध्या मोठ्या धर्मसंकटात आहे. भावनिकदृष्ट्या विचार केला तर हे पाऊल चुकीचं वाटतं, परंतु राजकीय दृष्ट्या विचार केला तर हेच बरोबर आहे, असं ते म्हणाले. या एका वाक्यातच त्यांच्या मनातील द्वंद्व स्पष्टपणे दिसून येतो. एका बाजूला ठाकरे कुटुंबाविषयीची निष्ठा आणि दुसऱ्या बाजूला मतदारसंघातील वास्तव यामध्ये ते अडकले असल्याचं त्यांच्या बोलण्यातून जाणवतं. याच वेळी त्यांनी कार्यकर्त्यांच्या वाढत्या दबावाचाही उल्लेख केला. शिवसेनेतील प्रवेशावरून माझ्यावर कार्यकर्त्यांचा प्रचंड दबाव आहे. मी सध्या पुण्यात आहे. 20 जून रोजी माझ्या वडिलांच्या हत्या प्रकरणाचा निकाल येणार आहे. त्यानंतर मतदारसंघात जाईन. कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेईन, असं त्यांनी स्पष्ट केलं. ओमराजेंच्या नाराजीचं मुख्य कारण विकास कामांसाठी निधी मिळत नसल्याचं दिसून येतंय. लोकांना विकास कामे हवी आहेत, परंतु मी स्वतः 3 वेळा प्रस्ताव देऊनही आमची कामे होत नाहीत. आमच्याकडे निधी नसल्यामुळे लोकांची कामे करता येत नाहीत, असं ते मुलाखतीत म्हणालेत. मतदारांना केवळ निष्ठा नको तर प्रत्यक्ष विकास हवा आहे आणि तो करता येत नसल्याची खंत त्यांच्या प्रत्येक वक्तव्यातून दिसून येते. याच संदर्भात त्यांनी एक महत्त्वाचं विधान केलं. दुसरीकडे समोर सत्ता आणि पैसा आहे. अशा स्थितीत आमच्याकडे पक्षाविषयी निष्ठा असूनही जर लोकांची कामे करता येत नसतील तर लोकांसमोर जायचे कसे? शेवटी आम्ही कोरड्या हातांनी कधीपर्यंत फिरणार? त्यामुळे आता माझ्यासमोर दुसरा पर्याय उरत नाही, असे शब्द त्यांनी वापरलेत. ओमराजेंच्या मुलाखतीतील सर्वात चर्चेचा विषय ठरलेला भाग म्हणजे आदित्य ठाकरे यांच्याबद्दल व्यक्त केलेली अप्रत्यक्ष नाराजी. त्यांनी थेट टीका केली नसली तरी त्यांच्या वक्तव्यातून नेतृत्वाबद्दलची अस्वस्थता स्पष्ट दिसते. उद्धव ठाकरेंना प्रकृतीच्या कारणास्तव फिरणे शक्य नाही हे आम्ही समजू शकतो, पण किमान आदित्य ठाकरेंनी तरी फिरायला हवे होते. कार्यकर्त्यांना ताकद द्यायला हवी होती. दुर्दैवाने तसं काही झालं नाही, असं ओमराजे म्हणाले. या विधानातून पक्षातील अनेक नेत्यांच्या मनात असलेली भावना त्यांनी बोलून दाखवली असल्याची चर्चा सुरू झाली आहे. उद्धव ठाकरे आरोग्याच्या कारणामुळे सक्रिय नसतील तर पक्षाच्या दुसऱ्या फळीतील नेतृत्वाने मैदानात उतरून कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करायला हवा होता, अशी त्यांची अपेक्षा होती. या उलट महायुतीच्या नेत्यांचं उदाहरण देत त्यांनी ठाकरे गटाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे इतके आमदार निवडून आलेले असतानाही ते शांत बसले नाहीत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपासून विधान परिषद निवडणुकांपर्यंत ते स्वतः मैदानात उतरले, असं त्यांनी नमूद केलं. ओमराजेंनी आपल्या मतदारसंघातील राजकीय वास्तवही मांडलं. एक खासदार म्हणून लोकांची कामे करण्यासाठी मी स्वतः प्रचंड प्रयत्न करतो. तरीही नगर परिषद, पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद निवडणुकीत आपली सत्ता का येत नाही हा प्रश्न मला नेहमी पडतो. जर हीच परिस्थिती कायम राहिली तर भविष्यात माझ्या स्वतःच्या राजकीय अस्तित्वालाच मोठा धोका निर्माण होईल, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली. मतदारसंघातील विकास कामांची अवस्था सांगताना त्यांनी प्रशासन आणि निधी अभावी होणाऱ्या अडचणींचाही उल्लेख केला.
लोकांना शेतरस्ते हवे आहेत, पूल हवे आहेत, गावांमध्ये साधी विजेची डीपी बसवण्यासाठी मी स्वतः 3-3 वेळा प्रस्ताव दिले आहेत, तरीही कामे होत नाहीत. आमच्याकडे ना आवश्यक निधी असतो ना आम्हाला कामे करता येतात. अशा परिस्थितीत लोकांचे प्रश्न सुटणार कसे, असा सवाल यावेळी त्यांनी उपस्थित केला. एकूणच काय तर एकनाथ शिंदेंच्या बंडानंतरही उद्धव ठाकरेंची साथ न सोडणारे ओमराजे निंबाळकर आज वेगळ्या वळणावर उभे आहेत. त्यांच्या वक्तव्यातून ठाकरे कुटुंबाविषयीचा आदर नक्कीच दिसतो, मात्र त्याचवेळी पक्षाच्या कार्यपद्धतीबद्दलची नाराजीही प्रकर्षाने जाणवते. विशेषतः आदित्य ठाकरेंनी अधिक सक्रिय भूमिका घ्यायला हवी होती, कार्यकर्त्यांमध्ये फिरायला हवे होते आणि संघटनेला बळ द्यायला हवे होते, असा संदेश त्यांनी आपल्या वक्तव्यातून दिला आहे. आता 20 जून नंतर कार्यकर्त्यांशी चर्चा करून ते अंतिम निर्णय घेणार असले तरी त्यांच्या वक्तव्यांनी ठाकरे गटासमोर अनेक अस्वस्थ करणारे प्रश्न उभे केले आहेत. विकास कामे, निधी, नेतृत्वाची सक्रियता आणि राजकीय अस्तित्व या 4 मुद्द्यांभोवती फिरणारी ही नाराजी भविष्यात ठाकरे गटासाठी किती मोठं आव्हान ठरते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अशाच राजकीय अपडेट्ससाठी आझाद मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.